महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील गणूर गावात गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। अखेर संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। डोक्यावर हंडे घेऊन महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमले आणि पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी आंदोलन अधिक तीव्र करत ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवत बाहेरून कुलूप ठोकल्याची घटना घडली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नियमितपणे पाणीपट्टी भरूनही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला। दरम्यान प्रशासनाने तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। गणूर गावातील पाणी प्रश्न आता अधिक चिघळण्याची शक्यता असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।